हे पेढ्याचं ठीक आहे, पण तुम्हाला सांगायला विसरलो होतो. आज तुम्हाला 2 मिनिटं उशीर झालाय, तरी सुद्धा मी तुमचा लेट मार्क लावलेला नाहीये. पेढे दिलेत ना? नाही नाही, अजिबात नाही. ते कारण मुळे नाहीच आहे. एक्झॅक्टली. काका असं वागणारच नाहीत. मुळात अदितीचा परफॉर्मन्स हे त्याचं कारण आहे. आणि मी जर त्यांच्या ठिकाणी असतो ना, तर मी सुद्धा इतकं कन्सेशन दिलं असतं. ठीक आहे, घ्या सगळ्यांना पेढे वाटून घ्या आणि कामाला सुरुवात करा. अगं मला दे. मस्त काम केलंयस. एकदा मिळून काम करूया. आणि कुठली अडचण वाटली ना, मी कधीही धावून येईन. काय? थँक्यू. वेलकम. हे काय? ते मिठाई आणायला सांगितली होती ना, ती आणली. कशासाठी ग? अगं तिने मोठी डील फायनल केली आहे. त्याचे हे पेढे. ओ हो का? थँक्यू. वेल गुड. तुला सांगते, मी जेव्हा माझं फर्स्ट डील क्रॅक केलं ना, तेव्हा मी अशी मिठाई वगैरे नव्हती आणली. नाही का ग तिलोत्तमा? म्हणजे सर म्हणाले होते मला, गुड जॉब, आपण सेलिब्रेट करूया, डिनरला जाऊया. अरे हा, जयनी मदत केली ना तुला हे डील क्रॅक करायला? क्या बात है जय, वाह. मी काय म्हणते, म्हणजे ट्राय कर. पुढचं जे डील क्रॅक करशील ना, ते एकट्याने स्वतंत्रपणाने करण्याचा प्रयत्न कर. आणि पुढच्या वेळेला प्लीज काजू कतली आणशील, मला फार आवडते. ए अगं, तुला नाराज कशी करेन मी? आणलीस ना मिठाई, दे मला. दे. थँक्यू. अगं आपल्या जुईला दिलीस का? जा जा तिला दे. जुई घे ग. ग माव्याचा आहे, मस्त आहे पेढा, घे बाळा. जुई घे. अरे जय, तू तर पहिला मानकरी आहेस या पेढ्याचा. दे दे त्याला दे. अगं बघतेस काय, त्यांनीच मदत केली ना तुला. घेतला. थँक्यू. स्टॅच्यू, एक मिनिट. हे काय? मी यायच्या आधी तू मिठाईचा पुडा उघडलायस? सॉरी. हा या. अरविंद घ्या. अभिनंदन. थँक्यू. माझ्या मुलांना ही मिठाई खूप आवडते. एक सेकंड. तुमचा डबा. मुलांना पेढे द्या. आणि एक अळूवड्या. म्हणजे फक्त हुंडा आणलाय उकडवून. घरी गेलात की मस्तपैकी गरम गरम तळून घ्या. मुलांना आवडतात ना, म्हणून मुद्दामून करून आणलेत.
अहो अरविंद, अहो हे काय? आपण एकमेकांसाठी करतोच ना हे सगळं. आणि माझ्या लक्षात राहिलं म्हणून मुद्दामून करून आणलं. आणि मी सगळ्यांसाठीच आणते, हो की नाही? हे पण तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी खूप करताय. हो, पण या बदल्यात तुमच्या हातची झणझणीत मिसळ खाणार आहे मी. असंच नाही काही सोडणार आहे तुम्हाला. वा, हे छान आहे. आळूवड्या काय, मिसळ काय. आमच्यासाठी काही आणतच नाही कोणी कधी. हो ना जय? हा? माझ्यापेक्षा माझी मुलं मोठी नशीबवान आहेत असं मला वाटायला लागलं. म्हणजे माझ्या या ऑफिस नावाच्या कुटुंबातला प्रत्येक जण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. प्रत्येक फॉरेन टूरवरून जो कोणी येतो ना, तो त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आणत असतो. अहो येणारच घेऊन. इथं येत नसली तरी तुमची मुलं या कुटुंबाचा भागच आहेत ना. माझ्या सविताला फोन करायची जर सोय असती ना, तर मी तिला रोज फोन करून सांगितलं असतं. सविता? माझी बायको शाळेत शिकवायची, आता नाहीये. म्हणजे मुलं लहान होती ना, तेव्हाच गेली ती सोडून. खरंच एकाच वेळी बाबा होणं आणि आई होणं खूप कठीण असतं. आणि अरविंद, तुम्ही ह्या दोन्ही जबाबदाऱ्या खूप छान सांभाळले. कौतुक आहे तुमचं. नाही, पण मला त्याचं एवढं टेन्शन नाहीये, कारण मी इथे एकटा नाहीये. नंदिनी मॅडम, हा घ्या पेढा, शेवटचा उरलाय. अगं नको, माझं डायटिंग सुरू आहे ना. बागुल सरांना दे. घ्या. नाही, नको मला. प्लीज घ्या ना. नाही, खरंच नकोय मला. अहो घ्या हो बागुल. कुल्लू मनालीचे समजून तरी घ्या. नॉनसेन्स. सॉरी सॉरी. मला नको ते पेढे. जा चल. यांना काय झालं? काय नाही, कुलू मनालीला या
काय ग, काय झालं? काय म्हणाली अदिती? तुझा अस्वस्थपणा सांगतोय तुला अदिती भेटली होती. भेटली नाही, दिसली. बस स्टॉप वरती होती, भर उन्हात रांगेत उभी होती. ताई मला बघवलं नाही ग. तरी न बघितल्यासारखं करून तिला एकटीला सोडून आलीस ना पुढे. तुझी चूक नाहीये, चूक तिचीच आहे. तुझ्यासारखी आई मिळाली ना तिला, तिची काळजी न करणारी. त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. बस ग ताई, नको मला टोचून बोलूस. मी तुला टोचून नाही बोलत आहे, उलट तुझं कौतुकच करते आहे. कारण आता सुद्धा तुझं हेच म्हणणं असणार ना की मी काहीही करू शकत नाहीये. मला अदितीची हाल नाही बघवत. तिच्यासाठी काहीतरी करायचंय मला. अच्छा, आणि भाऊजींचं काय? आता मला फक्त अदिती महत्वाची आहे, बस. चला, आता देवाचे आभारच मानायला हवेत, कारण त्याने तुला सद्बुद्धी दिली आहे. पण अनिता, अदितीला मदत करणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे आज तुझी जी अवस्था झाली आहे ना, तशीच अवस्था काही दिवसांपूर्वी माझीही झाली होती. म्हणून मी आपल्या दादाच्या फ्लॅटची चावी घेऊन तिला भेटायला गेले होते. नाही घेतली तिने चावी. तुझीच मुलगी ना, तू जितकी हट्टी आहेस तेवढी ती स्वाभिमानी आहे. माझं नक्की ऐकेल ती? नाही ऐकणं. ती आपल्याकडून कुठलीच मदत घेणार नाहीये. आता तिला मदत करण्याचा एकच उपाय राहिलाय. कोणता? तिच्या नकळत तिला मदत करायची. अर्थात त्यासाठी अशी कोणीतरी व्यक्ती हवी जी सतत तिच्या संपर्कात असेल. तिची वहिनी? तिची वहिनी, खरं सांगू, ती मला कधीच पटली नाही. जसं नाव तसं वागणं, शोभा. पण सध्या तिच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीये. विरारला राहायला जाणार होते ना ते. आपणही विरारला जाऊ आणि भेटू तिला. अण्णा, या डब्यात पण काही नाहीये. मला खूप भूक लागली आहे. अरे मला सुद्धा भूक लागलीये. आधी कामं सगळी आपण आटपून टाकूया. औषधं घ्यायची आहेत माझी जेवल्यानंतर. शी, हे काय तुम्ही अजून ताटच लावताय का? हा, आमचं ना अख्खं घर आवरून झालं तिथे बाहेर. शी बाई, अण्णा खूपच कासवाच्या गतीने कामं चालली तर तुमची. आणि हिने हे डबे वगैरे लावल्याशिवाय काही खायला वगैरे मिळणार नाहीये तुम्हाला. सॉरी सॉरी अण्णा, डोकं खूप कलकलायला लागलं मला. इतका सगळा पसारा बघितला होता ना. बाहेर किती धूळ होती ना, सामानाचा केवढा पसारा होता, सगळे एकटीने आटवायचं. दमूनच गेले मी. सॉरी, चुकून बोलले. पण ना ही सगळी चूक ना त्या आदितीची. हो, मग नाहीतर काय. आता आपल्या चाळीची गोष्ट वेगळी होती ना. केवढीशी जागा होती ती टिचभर, तिथे काम करायला काही वाटायचं नाही. हे एवढ्या मोठ्या घरात मी एकटीने धावपळ करताना दमछाक झाली ना हो माझी. त्या आधी तिला काही कळतंय? आता ती इथे यायला हवी होती पण नाही आली. कशाला येईल म्हणा, जबाबदारी पडेल नाही का अंगावर. असू देत. जया नशिबी मोठे घर तय यातना कठीण. अण्णा माझं काय, मी दिवसभर अशी बोलत राहील. हा, पण तू हो, तुम्ही कशाला कामं करताय? द्या द्या, मी करते. माझं घर आहे, मलाच कामं करायला हवी. अण्णा तुम्ही आराम करा. हा, बसा बाहेर.
मम्मा अगं खूप भूक लागली आहे, काहीतरी मस्त कर ना. मलाच खा आता. हात किती आहेत? 2. मला माहिती आहे ते. या 2 हाताने किती कामं करू रे मी. ते मला पण भूक लागलीये. त्याच्यात काही नाहीये. माहितीये मला माहितीये ते. म्हणून बाबांना पाठवलंय हा काहीतरी खायला आणायला. त्यांनी आणलं की देते तुला. आई अगं बाबा कधी येणार? चिनू, बाबा कधी येणार, बाबा कधी येणार रडत राहू नकोस रे. हा आले की सांगते. काय झालं? विश्वासघात. आज घरी येताना फार मोठा विश्वासघात झालाय माझा. भाजी आणायला गेला होतात ना तुम्ही? मग त्यात कसला आलाय विश्वासघात? भाजीवाल्यांनी भाजीच दिलीये. विश्वासघात भाजीवाल्यानं नाही, आपल्याकडे राहणाऱ्या नव्या जोडप्यानं केलाय. ते तर अजून घरी सुद्धा आले नाहीयेत. बाहेर राहूनच त्यांनी विश्वासघात केलाय. त्यांनी काय सांगितलं होतं? 2 जण एकाच ऑफिस मध्ये कामाला आहेत, पण इथून जाताना दोघेही वेगवेगळ्या दिशाने गेले. म्हणून तुम्हाला वाटलं की ते खोटं बोलले. आता हे खोटं नाही आहे. हो, त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी कामं असतील म्हणून एकत्र गेले नसतील. ते त्यांची कामच वेगळी असतील किंवा काहीही कारण असू शकतं ना. लोक शीतावरून भाताची परीक्षा करतात. मग पण तुम्ही नुसतं शीत बघून ते शिजलं नसेल म्हणून शेतकरीच वाईट आहे असं म्हणताय. असं अजिबात नाहीये. वेगवेगळ्या दिशांना जायच्या आधी ते एकमेकाशी काहीतरी बोलले होते. काहीतरी प्लॅनिंग चाललं असणार. तुला सांगतो प्रॉब्लेम झालाय नक्की. प्रॉब्लेम इतकाच आहे की तुम्हाला संशयाची कावेळ झाली. हो झाले. आणि त्या कावेळीवरचं एकमेव औषध आहे ते म्हणजे खात्री. माझ्या मनातली शंका खरी आहे हे एकदा सिद्ध व्हावं, नाहीतर ती खोटी आहे हे तरी सिद्ध व्हावं. म्हणून तुम्ही काय करणार? त्यांच्यावर पाळत ठेवणार, त्यांचा पाठलाग करणार. नाही, हे नेहमीच झालं. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिस्त आहे. मी असं ठरवलंय. तुम्ही असलं काहीही करणार नाहीयेत. मला कळत नाही तुमच्या मनात संशयाशिवाय दुसरं काही येतच नाही का हो? म्हणून म्हणते मी, ती डिटेक्टिव्ह मॅगझिन्स वाचायचं बंद करा आता. मग काय वाचू? दासबोध वाचा, नाहीतर मित्रांशी गप्पा मारा, मनमोकळं हसा, देवाचं नाव घ्या. असं काहीतरी करा म्हणजे त्या कपाळावरच्या आठ्या जरा कमी होतील. यालाच कानाडोळा करणं असं म्हणतात. आणि असं कानाडोळा करण्यामुळेच फसवणाऱ्यांचं फावतं लक्षात ठेव. माझंच चुकलं. त्यांच्या ऑफिसला जायचा बेत तुझी आठवण आली म्हणून रद्द करावा लागला मला. म्हटलं बिचारी एकटीच घरात काळजी करत बसली असेल म्हणून आलो. मला आता त्यांची काळजी वाटते. किती गोड जोडपं राहायला आलंय घरात आणि तुम्ही पहिल्याच दिवशी त्यांच्यावर संशय घेताय. आणि कारण काय? तर ते वेगवेगळ्या दिशांनी गेले म्हणे. हे बघा, मला चालणार नाही. ते संध्याकाळी घरी आले की तुम्ही त्यांची इन्क्वायरी करणार नाही आहात. आणि मला आता ह्याच्यावर काही बोलायचं नाहीये.